कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री। मस्त परफॉर्मन्सेस झाले सगळ्यांचे आणि आता वेळ आली आहे अर्थात हे जाणून घ्यायची की कोणाला किती गुण मिळाले आहेत। सगळ्यात ज्याला कमी गुण मिळतील आज ती जोडी नॉमिनेशन मध्ये जाईल आणि सगळ्यात जास्त गुण मिळतील ते विनर असतील। त्यांच्याकडे एक स्पेशल पॉवर असणार। सो जाणून घेऊया आजचे आपले रिझल्ट्स काय आहेत ते। सो सगळ्यात आधी परफॉर्म केलं विजय आणि अनुश्री। तुम्हाला सगळ्या कंटेस्टंटनी मिळून जे गुण दिले ते आहेत 75। आणि आता फुलवाताईला विचारूया की तिने तुम्हाला किती गुण दिले। 8-10 पैकी तुम्हाला मिळतात 83 गुण, व्हेरी गुड। त्याच्यानंतर सुभाष आणि ऐश्वर्या सगळ्या जोड्यांनी तुम्हाला गुण दिले आहेत 76 आणि फुलवाताईने तुम्हाला गुण दिलेत 9. तुमचं टोटल झालंय 85। दीपक आणि प्रणाली तुम्हाला कंटेस्टंटनी जे गुण दिलेत ते आहेत 82 आणि तुम्हाला फुलवाताईने गुण दिलेत 10. 10। तो तुमची टोटल झाली आहे 92। फुलवा मॅडमनं था दिल्यावर डायरेक्ट स्कोअर गेला आमचा 92 वर। शत्रुघ्न आणि किमया तुम्हाला कंटेस्टंटनी दिलेत 74 आणि फुलवाताईने किती दिलेत 8. सो तुमचे गुण झालेत 82। पंकज आणि गुरलीन कंटेस्टंटचे गुण तुमच्यासाठी आहेत 82 आणि फुलवाताईने तुम्हाला दिलेत 7. सो आपके टोटल पॉइंट्स है 89। नाइस। अथर्व आणि रेवती कंटेस्टंट्सनी तुम्हाला दिलेत पॉइंट्स 79 आणि फुलवाताईकडून आहेत 9. 88 तुमचे पॉइंट्स आहेत विच इज व्हेरी गुड। रामा आणि नीता कंटेस्टंट्स कडनं मिळाले आहेत 76 फुलवाताईने दिलेत 9. 9। अरे वा तो तुमचं टोटल झाली आहे 85। पुढची जोडी आहे ऋषिकेश आणि श्रुती तुम्हाला कंटेस्टंट्सनी पॉइंट दिलेत 81 आणि फुलवाताईने तुम्हाला दिलेत 10. 10। ओ तुमचं टोटल आहे 91। अर्जुन जोयाना तुम्हाला कंटेस्टंट्सनी पॉइंट दिलेत 78 आणि फुलवाताईने दिलेत 7. सो तुमचे टोटल पॉइंट्स होतात 85। पवन आणि गायत्री तुम्हाला कंटेस्टंट्सनी मिळून दिलेत 74 आणि फुलवाताईने तुम्हाला दिलेत 6. सो तुमचे टोटल पॉइंट झालेत 80। आजच्या आपल्या महा टास्कचे विनर्स आहेत दीपक आणि प्रणाली। मी एक्सपेक्ट केलंच नव्हतं की आम्ही जिंकणार, कारण त्याने फर्स्ट टाइम जेव्हा करून दाखवलं होतं ना मला, मी खूप घाबरले होते। फुलवाताई प्लीज प्लीज इफ यू कॅन कम ऑन स्टेज। फुलवा आज तू इथे आलीस, वेळात वेळ काढून तू परीक्षण केलंस, तू सगळ्यांना खूप एनकरेज केलंस, त्याच्याबद्दल तुझे मनापासून खूप Thank you. खूप आभार। थँक्यू सो मच। ऑल द बेस्ट. खूप छान शो आहे. गिव्ह युअर बेस्ट आणि धम्माल करा. थँक्यू. Thank you. Thank you so much. थँक्यू सो मच. Thank you. थँक्यू. कमी गुण ज्यांना आज मिळाले आजच्या टास्कमध्ये ते आहेत पवन आणि गायत्री। तिन्ही जोड्यांना रिक्वेस्ट करतो प्लीज इकडे या। 4 वेळी शत्रुघ्न आणि किमया तेच स्टेजवर एलिमिनेशनसाठी उभे राहतात, तर मला असं वाटलं की आता खूप जास्त झालंय, टाटा बाय बाय, घरी जावा आणि झोपा मस्त। ऑडियन्स तुम्ही सुद्धा विचार करा, वेळ घ्या आणि व्यवस्थित वोटिंग करा। 3 जोड्या आहेत, आपण गायत्री आणि पवन जोडी क्रमांक ए, किमया शत्रुघ्न जोडी क्रमांक बी आणि रामानीता जोडी क्रमांक सी। ऑडियन्स युअर टाइम स्टार्ट्स नाव। हा नॉमिनेशन आतापर्यंतचा सगळ्यात डिफिकल्ट नॉमिनेशन होता। ऑडियन्सनी ज्या जोडीला सेफ केलंय ती जोडी आहे रामा आणि नीता। धन्यवाद। आता मला ऑडियन्सने अजून एक चान्स दिला, आता नाही सोडत। आणि आता आपल्याकडे 2 जोड्या राहिल्यात आणि आपण नेहमी करतो त्याप्रमाणे आपले बाकीच्या जोड्या ज्या आहेत त्या ठरवतील कोणाला मिळणार आहे रिटर्न तिकीट। दीपक आणि प्रणाली तुमच्याकडे एक ॲडव्हान्टेज आहे, एक स्पेशल पॉवर आहे। स्पेशल पॉवर ही आहे
की आज तुम्ही कुठली एक जोडी मला अशी सांगू शकता की जी आज इथे वोट नाही करणार. सर मी अर्जुन आणि जोआनाचं वोट कॅन्सल करेन. दीपक आणि प्रणाली असं केले कारण पवन आणि अर्जुन खूप छान मित्र आहे. का बरं? सगळ्यांनाच माहिती आहे की 2 ग्रुप आहेत आणि ऑब्व्हियसली तो ग्रुप गायत्री आणि पवनला सेव्ह करायचा प्रयत्न करणार. त्यांच्याकडे मेजॉरिटी आहे. चला आता सुरुवात करूया एलिमिनेशन प्रोसेसला. सो आज काय होणार आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. प्रत्येक जोडीतनं फक्त मुलगा येईल. तो डिसाईड करेल की ही रिटर्न तिकीट कोणाला द्यायची आहे आणि त्या जोडीच्या गळ्यामध्ये हे लॉकेट घातलं जाईल. सगळ्यात आधी ज्याला मला इथे बोलवायचं आहे तो आहे दीपक. पवन आणि गायत्री जसं तुम्ही आज ट्राय केला तसं थोडं पवन आणि गायत्री दिदीने पण करायला पाहिजे. थोडं त्यांचं पाय डॅमेज होतं त्याबद्दल काय विषय नाही. मग त्यांनाच नाही करतो. गायत्री दिदींच्या पायाला लागला म्हणून गायत्री दिदीने थोडा परफॉर्म कमी केला आणि त्यांच्यापेक्षा तिकडे बी ते चांगला परफॉर्म केला त्यांनी बी. सो तुम्हाला रिटर्न तिकीट कोणाला द्यायचं? गायत्री दिदींनी पण आमचं एक म्हणणं होतं, एवढा दिवस तुला शिकवत होती तेव्हा तू नॉमिनेशन मध्ये बी नव्हता रे. एवढा विचार कर. आता गायत्री दिदीचे पार्टनर बदलले, आता इथून तुझा खेळ चालू. 3 आठवडे अशा माणसासोबत मी टास्क केलेत ज्याला लिहिता वाचता लक्षातही राहत नाही, कधी डिमोटिवेट केलं नाही एका शब्दानेही, आणि त्याच माणसाने आज हे करावं. हेला फक्त कृतज्ञ हाच शब्द आहे. जितक्या दिवस सुभाषनं जे नाव कमावलेलं ते गायत्रीने एका झटक्यात काढून टाकली. 2 वीकला हिने संधी दिली त्या संधी सोनं केलं नाही. मी स्वतः शॉकमध्ये होती कारण की मला वाटलं नव्हतं की ऋषिकेश येऊन आम्हालाच नॉमिनेट करेल. ते डोक्यात शिरलं माझ्या की आपण काय तर नवीन करू की मयांशी तुला असं तसं वाचणार नाहीत. ह्यांनाच करायचं कारण गेम फिरवायचा आहे म्हणलं. आपल्याकडं आलाच पाहिजे गेम. तर आतापर्यंत यांना 4 वेळा संधी भेटल्या म्हणून यांना मी रिटर्न तिकीट देणार. मला असं वाटलं की तुझ्यापेक्षा तर मी चांगला केला ना रे, पण मी सांगू कोणाला. सर माझा बी सेम पेज आहे. याला 4 आठवड्याची संधी दिली होती पण याला सोन्याची संधी केली नाही. त्याच्यामुळं याला मी नॉमिनेट करतोय. 3 वोट ऑलरेडी मिळाले तुम्हाला किमया शत्रुघ्न. अजून 1 वोट जर तुमच्या फेवरमध्ये आलं तर आय एम सॉरी पण तुम्हाला इथून रिटर्न तिकीट. खूप ऑब्विस होतं की ती लोक गायत्री आणि पवनला सेव्ह करणार आहे. परफॉर्मन्समध्ये ते म्हणजे एंडलाच राहत आहेत तर मला वाटते त्यांना रिटर्न तिकीट द्यावं. बोलत बी नव्हता ते एवढा चांगला माझ्यावर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.